नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थ्यांना एक प्रॉमिस केलं होतं की विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज घेऊन येणार आहे, कारण सध्या आपले ऑनलाईन क्लास पण आपण घेत नाही, पण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, 15 टेस्ट सिरीज असेल. 15 टेस्ट सिरीज मध्ये सर्वात महत्वाचं, आपल्या सर्व टेस्ट सिरीज या कुठल्याही वेबसाईटवर नसणार आहेत, डायरेक्ट PDF असणार आहेत, ज्या की तुमच्या मोबाईलवर मिळणार आहेत. मित्रांनो, 15 टेस्ट सिरीज सोडवताना प्रत्येक दिवशी वेळ लावून जर तुम्ही नक्की सोडवलात, तुमचे जे काही प्रश्न अडतात, आपल्याकडे जे काय असतं ना, ते एकदम दर्जेदार असतं. 15 टेस्ट सिरीजनं जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केलात मित्रांनो, या 1500 प्रश्नामधला साधारणपणे 80% भाग तुम्हाला येत्या आगामी काळामध्ये पोलीस भरतीला उपयोगी पडणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मेहनत तर घ्यावीच लागणार आहे, कारण पर्यायच उरलेला नाही. कारण ग्राउंडच्या डेट सुद्धा येत आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आज अपडेट घेऊन आलेलो आहोत. या 15 टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांना हव्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. टेस्ट सिरीज असं टाईप करून मला पाठवायचे मित्रांनो. टेस्ट सिरीज, पोलीस भरती टेस्ट सिरीज असं पाठवा, आणि आपल्या 99 रुपयाचा स्क्रीनशॉट आल्या तुम्हाला या 15 टेस्ट सिरीज वन टाइम भेटतील. आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती आणि विश्लेषण सुद्धा असणार आहेत. म्हणजे 15 गुणाकारात 2 म्हणजे 30 PDF तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असणार, आणि त्या 30ही PDF चा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. चला मित्रांनो, आपण चालू करू. जे की ग्राउंडचा अपडेट काय आहे सर. सध्या बरेच विद्यार्थी कॉल करतायत, मेसेज करतायत, व्हॉट्सअप करतायत की सर ग्राउंडच्या बाबतीत आम्हाला सांगत चला. तर मित्रांनो, आपल्याला एक डेट दिलेली आहे. आचारसंहिता संपली, 7ही टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं की पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे. यस, आणि होणारच आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये सुद्धा टप्पे पडतील. मुंबई पोलीस सुद्धा चालू होईल, बंद होईल, परत चालू होईल. लक्षात घ्या. मग तुमचा चान्स आधी लागणार आहे का नंतर लागणार आहे? म्हणजे साधारण 20 तारखेपासून 20 ते 20 जून पर्यंत ग्राउंडला कुठलीच अडचण नाही. म्हणजे 20 मे पासून 20 जून पर्यंत महिनाभरामध्ये जेवढं ग्राउंड होईल तेवढं सारण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी सूत्राची माहिती आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ते सूत्र म्हणजे आपल्याकडे जे अपडेट दिलं जातं, मागे सुद्धा सांगितलं होतं लवकरात लवकर ग्राउंड होणार, तरी लवकरात लवकर डेट पडले मित्रांनो. आता दुसरी गोष्ट अशी आहे, या एका महिन्यामध्ये परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, लातूर, नंतर हिंगोली, म्हणजे हे काही छोटे जिल्हे आहेत. साधारण आता महिनाभरामध्ये 30,000पर्यंत फॉर्म आलेले जे काही जिल्हे आहेत समजा, ते आटपून टाकतात. कारण रोज 1,000 लोक बोलवले जातात. 1,000 लोक बोलवले जातात तेव्हा 700, 800, 900 लोक येतात. 900 लोकांचं ग्राउंड सकाळच्या सत्रामध्ये 450-500 लोक, दुपारच्या सत्रामध्ये 450-500 लोक, संपलं ग्राउंड. एका दिवसाचं शेड्यूल. असे 30 दिवस त्यांनी जर ठरवले, 20 मे ते 20 जून ग्राउंड मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे साधारण 70% ग्राउंड आटोपून होईल. 70%. आता तुमचा संधी कधी लागणार आहे? तुमचं मुंबईला फॉर्म भरले, तुमचं टोकन क्रमांक लांब आहे, पण मागून आला, सिरियस वाईज घेतलं, आईच्या नावावर, वडिलाच्या नावावर, मुलाच्या भावाच्या नावावर किंवा तुमच्या नावावरून जर ग्राउंडच्या डेट पडल्या, म्हणजे अनिश्चित सांगता येतं की आपलं ग्राउंड कधी येतं, पण 20 मे नंतर कधीही येऊ शकतं. हे डोक्यामध्ये ठेवा. आपल्याकडे फक्त आणि फक्त मित्रांनो 1 महिना शिल्लक राहिलेला आहे. लक्षात ठेवा. या एका महिन्यामध्ये ग्राउंड मध्ये काय ग्रोथ होते, डेमो घेऊ स्वतःच काय करा, डेमो टेस्ट घ्या मित्रांनो. आणि ज्या गोष्टी कमी आहेत त्यावर जास्त भर द्या. लक्षात ठेवा. स्वतःचा डेमो घ्या आणि ज्या गोष्टी कमी आहेत त्याच्यावर जास्त भर द्या. जेवढं आपल्याकडून शक्य आहे त्या गोष्टीवर जर भर दिलत राहिलात तर 2 मार्क आपलेच वाढणार आहेत. जेव्हा 1 मार्क आपला अधिकचा भेटतो तेव्हा आपण महाराष्ट्रातील 1,00,000 लोक कॉम्पिटिशन मधून बाजूला काढतो. लक्षात ठेवा. 1 मार्क अधिकचा भेटतो आणि 1 मार्क तोच जर कमी भेटला आपल्याला, तर मित्रांनो आपल्यापेक्षा 1,00,000 लोक पुढे गेलेले असतात. त्यामुळे एका मार्काला महत्व असतं. काही टक्के फक्त माझं ग्राउंड 45 आहे, लेखी सुद्धा 90 आहे, मी फिक्स पोलीस भरती होणार. अरे बाबा, झाल्यानंतर हवा कर, आता लगेच करू नको. कधी कुणाचा गेम पलटेल सांगता येत नाही. लक्षात ठेवा.
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास आणि ग्राउंड संयमाने घ्या. संयम ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये. संयम ठेवलात, व्यवस्थितरित्या तयारी केलात तरच येत्या आगामी काळामध्ये आपल्याला पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणजे आपली डेट काय लक्षात ठेवायची तुम्हाला, 20 मेच्या पुढे माझं 20 जून पर्यंत कधीही ग्राउंड होऊ शकतं. म्हणजे कोणत्याही डेटला माझी डेट येऊ शकते. मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये जेव्हा फॉर्म भरणं चालू होतं तेव्हा सांगितलं होतं पोलीस भरती धोकादायक आहे मित्रांनो. फॉर्म भरणं झाल्यानंतर लगेच 5-6 दिवसांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये लगेच ग्राउंडच्या डेट आलेली आहेत आणि आगामी काळात सुद्धा तसं होऊ शकतं. तुम्ही तयारीत राहा, कारण पोलीस भरतीला त्यांना वेळ नसतो. कारण ट्रेनिंग सेंटर मधले जोपर्यंत लोक बाहेर पडतात लगेच दुसरे लोक ट्रेनिंग सेंटर मध्ये टाकण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे मित्रांनो, तयारी करताना या गोष्टीचं लक्षपूर्वक आणि व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. तर आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी सुद्धा आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमीला व्हिजिट करायचे किंवा ऍडमिशन मिळवायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज, ज्या विद्यार्थ्यांची मागणी होती टेस्ट सिरीज हवे आहेत सर, आम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आम्हाला सराव करायला खूप सोपं जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कायम मेसेज वगैरे करत होते. त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून जो काही 100 रुपयाचा स्क्रीनशॉट या संपर्क क्रमांकावर जीपे किंवा फोन पे करून तुम्ही 15ला 15 टेस्ट सिरीज विश्लेषणासहित लगेच मिळवू शकता. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला थोडंफार ज्ञान आहे, दुसऱ्याला दिलंच पाहिजे, पण देण्याची एक पद्धत ठेवा जे की आपलं सुद्धा त्यात नुकसान झालं नाही पाहिजे, आपला वेळ वाया गेला नाही पाहिजे. तर याकडे एक गोष्टी म्हणजे आता सरळ बोलायचं म्हणजे जसं की आताचं वय आहे मित्रांनो, वयानुसार आपण काही गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्या मनामध्ये घडत असतात किंवा आपलं मन परिवर्तन होत असतं. त्या गोष्टीकडे जरा आळा घाला मित्रांनो, तुम्ही तिथेच रोका. कारण करिअर घडवल्यानंतर लाईन लागत असते. आणि आता मला काय म्हणायचे तुम्हाला माहित आहे, पिल्लू बाबू सोना करत बसण्याऐवजी आपल्यामध्ये ज्या कमतरता आहे त्याकडे लक्ष द्या. कारण आगामी 3-4 महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ग्राउंड आफ्टर सुद्धा आणि लेखी झाल्यानंतर जोपर्यंत फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मनामध्ये संयम ठेवा. आणि जाते वेळेस एक सांगतो, कुठलेही स्टेरॉइड असेल, एनर्जिक जे की आपल्या शरीराला घातक आहेत असे पदार्थ खाऊन ग्राउंड करू नका. कारण मित्रांनो, त्याच्यापासून आपल्याला कायमस्वरूपी आपल्या पचन संस्थेवर व चेतासंस्थेवर परिणाम होतो. त्याकडे जबरदस्तीने किंवा पेन किलर्स असतील त्याच्याकडे खाऊ नका. आणि जेवढं नैसर्गिकरित्या जे काही अन्न मिळतं आपल्याला घरामध्ये, ज्या काही गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये त्याच्या तुलनेत भरपूर प्रमाणामध्ये ताकद असते, त्याचाच डाएट करा. आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये चांगलं यश मिळवून मित्रांनो, आई वडिलांचं स्वप्न जे काय आहे, आपला मुलगा आपल्यापेक्षा चांगल्या पदावर असावं, ते स्वप्न साकार करण्यासाठी मित्रांनो झगडत राहा. येणाऱ्या काळासाठी तुम्हाला भावी वाटचालीस खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ बघून कसं वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.